नर्मदे हर. तर आज आपला परिक्रमेतला 82वा दिवस आणि आपण सकाळच्या वाजल्यात 7:30 आणि आपण निघतोय सलवाहमधून. जे करत ते आपण सलवाहमधील मंदिरात थांबलो होतो आणि पुढं 15 किलोमीटरवरती घुगरी आहे. त्याचप्रमाणे महाराजपूर इथून 50 किलोमीटरवरती. बघू आपण आज कुठपर्यंत पोहोचतोय. घुगरी हा तालुका आहे. तर एक 15 किलोमीटर इथून डायरेक्ट 15 किलोमीटरवरती घुगरीमध्ये आश्रम आहे. त्यानंतर पुढं आपल्याला अजून माहीत नाही आश्रम कुठे आहे ते. चला बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो घुगरीमध्ये ते. नर्मदे यार. बस बस मैया बस. हाँ लाटो गावाला आहे. लाटो आवा कस काय गावाचं नाव. घुगरी आपल्याला 2 किलोमीटर राहिले इथून. आणि हे मुडनेर नदी, मुडनेर भरपूर मोठी नदी ही पण. वरती या साईडला 2 नद्यांचा संगम आहे आणि समोर रामनगरच्या अलीकडं ही नदी नर्मदा मैयाला जाऊन मिळते. आणि इथून थोडंसं पुढं गेलं 1-2 किलोमीटरवरती ही घुगरी हा तालुका आहे. चला घुगरी तालुक्यामध्ये आश्रम आहे. बघू आपण तिथं घुगरीमध्ये गेल्याच्या नंतर विचारू. डोंगर कमी झालेत आता. 1-2 दिवस आपल्याला जरा जास्त डोंगर या भाग होता पण घाट नव्हता. रस्ता मधून खिंडीतून काढलेला असल्यामुळं जास्त चढ उतार नव्हते. चला घुगरीमध्ये आलोय आपण आणि घुगरीमधला आश्रम आपण विचारू कोणाला तरी. छोटा तालुका आहे खूप. फक्त रस्त्याच्या कडेलाच काय ते घर आहेत, थोडेसे दुकानं आहेत. चला आपण घुगरी गावामध्ये आलोय आणि आश्रम इथं जवळच आहे. ज्यावेळेस आपण घुगरी गावामध्ये सुरुवातीलाच आपल्याला घुगरी गाव लागतं. तर इथं रस्त्यालाच बोर्ड आहे. आपल्याला वाटलं आपण पुढे जाऊन विचारू पण इथंच बोर्ड लागला. नर्मदे यार. नर्मदा वासियों की सेवा में अन्नपूर्णा रसोई रामकृष्ण आनंद आश्रम घुगरी. चला इकडे घुगरी. ये अंदर कितना दूर है. रोड फिर से वापस इधर से आके रामनगर. कितना यहाँ से रामनगर. 19 किलोमीटर. अच्छा हाँ अब ग्लास घ्या. चला चहा घेऊ. चला अंकुश मामा वगैरह गेले अजून. ये हमारे एक मूर्ति पीछे है. वो बोलने के वो आने के बाद उनको बता. नर्मदे हर. सामुदायिक स्वास्थ्य केंद्र घुगरी नर्मदे हर जिल्हा मंडला. समोरच आश्रम आहे. चला आश्रमावरती आपण बघू सदावर्त आहे का जेवण म्हणजे जेवण बनवायचं आहे का बनवलेलं आहे ते किंवा ते बनवतात. ये आश्रम किधर है. सीधा वाला. इकडं जवळ सांगतात लय लांब निघते. आमचा जवळ म्हणजे जवळ 1-1.5 किलोमीटरचा जवळ आहे. जवळचं अर्धा किलोमीटर आपण रस्त्यापासून आतमध्ये आलो.
रामकृष्ण आनंद आश्रम समोर जी कमान दिसते तर हे आतमध्ये आश्रम दिसते. आपल्याला मग येताना जो पूल लागला होता ती नदी लागली होती तर त्या एकदम नदीच्या किनाऱ्यावरती हे आश्रम आहे. नर्मदे हर मस्त मंदिर आहे. चला जेवण बनलेलं आहे. स्वयंपाक इथं जेवण करू आपण. पाणी भरते हो. ते वाट आहेत का नर्मदे हर. चला आज आपण वरून भात दिसते. आपण बीचवरील आश्रमावर निघालोय. आत्ता वाजलं ते 11:15 वाजता आपण तिथं थांबलो होतो. तर एक दीड तास आपण तिथं आराम केला. जेवण करून निघालोय पुढं रामनगरकडं. तर हे जे घुगरी आहे आणि घुगरी आणि जे रामनगरचं अंतर आहे तर ते 20 किलोमीटर आहे. तर आज काही रामनगरला आपण पोहोचत नाही. कुठंतरी रामनगरच्या अलीकडे 3-4 किलोमीटर आश्रम किंवा मग जर मंदिर लागलं तर मग थांबून घेऊ. अमरकंटकवरून निघल्यापासून एक 6वा दिवस आहे आपला. तर नॉनस्टॉप आपण रोज 30 किलोमीटर तरी चालतो. काल थोडं कमी चाललो पण जरा थोडासा थकवा आल्यासारखं वाटतंय तर रोज. तर आज सगळे झोपले होते 1-1.5 तास. त्यांना उठवलं आपण. चला बघू आपण आज 4-5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर चालू अजून आणि थांबून घेऊ. थोडं जर व्यवस्था लवकर लागली तर. हे पाठीमागं हे घोगरी तालुका आहे तर एकदम छोटासा आहे तो. एवढंच रस्त्याने काय ते घर आहेत. तर चला ते पण भेटले. बसवली चेन. हा 20 किलोमीटर नाही जायचं जाऊ आपण. कुठं जर लागलं मंदिर अलीकडे तर लागलं पण लागली गोळी तर लागली. उठाणात गडी उठाणात काय व्हायला गडी लावून आणायला येत काय करणार नाही त्याच्यात येऊ लावून आणायला घेत गडी दिसते. मामा तर बळबळ उठिले. मामाचं तर बरं विचारलं बाबा. मामाचा फोनच उठला फोन लावला तर. चला निघू आपण. आबा या चहा प्यायला. मनोहर चाय इकडं. मनोहर चहाच्या बऱ्याच शाखा आहेत आपल्यासारख्या. आपल्याकडं जसं शाखा आहेत तशा. हो दादा तुम्ही बसून पेपर का तुमचं तू खाते जरा. आम्ही पेतो तू नर्मदे हर. छतरपूर अजून जे रामपूर आहे रामनगर तर ते 15 ते 16 किलोमीटर राहिले. त्याच्या अलीकडे आपल्याला मध्ये छतरपूर लागले. रामपूरपर्यंत तर नाही आपण पोहोचू शकत. रस्ता एकदम भारी आहे. चढणे उतरणे सरळ रस्ता आहे. ते या साईडने डोंगर आहेत पण ते थोडे लांब असल्यामुळं अलीकडून मस्त रस्ता आहे आपल्याला डांबरी. नर्मदे हर. गजराज ये गांव कौन सा है? गजराज. नर्मदे हर. चला गरम गरम नर्मदे हर राहूजी. गरम गरम भजे बनवत आहेत बालभोग मध्ये. अब यहाँ से रामनगर कितना है? यहाँ पे 12-13 किलोमीटर. 12-13. बीच में कोई आश्रम है? रामनगर में मिलेगा. हो जाएगा मतलब पहुँच जाओगे. नहीं अगर रामनगर में भी नहीं पहुंचे एक 5-7 किलोमीटर पे कोई मंदिर गांव होगा तो भी चलेगा.
हाँ कोई दिक्कत नहीं क्योंकि खाने का कोई नहीं बना लेंगे। शायद ये बहुत ज्यादा लंबा होगा। नहीं घुगरी में खाना खाया। चला मस्त गरम गरम भजी बनवता येते। बघू अजून 12 किलोमीटर वरती इथून रामनगर आणि आत्ता वाजलेत जवळजवळ 4। तर जर कुठं मंदिर असेल एक 4-5-6 किलोमीटर चालल्याच्या नंतर तास थांबून जाऊ आपण। चला आपण भजे खाऊन निघालोय पुढं। तर ते आपण जे मागं दुपारी थांबलो होतो घुगरी या गावामध्ये, तर ते घुगरीचेच होते। तर ते म्हटले की घुगरीमध्ये पण सेवा देऊ शकलो असतो, पण तिथं आश्रमामध्ये सगळे जेवण करून निघल्याच्या नंतर तर तिथं भूक नसते काही नसते। तर ते घुगरीपासून एक 7 ते 8 किलोमीटरवरती लांब आलेत रस्त्याला या गावामध्ये। आणि तर इथं ते म्हटले की इथं गरज आहे परिक्रमावासियांना, इथं इथपर्यंत येऊस तर त्यांना भूक लागते आणि मध्ये वाटामध्ये काहीही भेटत नाही। तर त्यामुळे त्यांनी इथे येऊन सेवा दिली। दुपारी आलेले आहेत ते आणि जेवढे परिक्रमावासी अजून पण येत आहेत मागून तर त्यांनाही देत आहेत। पायी परिक्रमाला इकडं कमी येतं अमरकंटक करून निघल्यापासून रोज 30 ते 40 किंवा 50 एक लोकांपर्यंत आहेत। भरपूर सेवा करतायत 2-3 दिवसापासून लोक। कोणी घरी आपल्याला बोलून घेत आहे। आश्रम थोडे लांब लांब असल्यामुळं पण काही प्रॉब्लेम येत नाही आहे। स्टार्टिंगला आपल्याला आला प्रॉब्लेम जरा अमरकंटकला पोहोचायच्या अगोदर आणि अमरकंटकहून निघाल्याच्या नंतर 2-3 दिवस। आता तसा काही प्रॉब्लेम नाही आहे। चला बघू आपण आता आज 4-5 किलोमीटर कुठं मंदिर लागतं आहे का नाही, तर मग आपलं 12 किलोमीटर चालल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे। कारण जरी उशीर झाला तरी आश्रम मग डायरेक्ट रामनगरमध्येच आहे। आपण रामनगरच्या अलीकडं ज्या डोंगर मंडला आहे तर त्या गावामध्ये इथून रामनगर 10 किलोमीटरवरती। मंडला 40 किलोमीटर, दानिटोला 15 आणि कटंगी 2 किलोमीटर। बघूया गावामध्ये आपल्याला कुठे व्यवस्था होती का झोपण्याची, ते मंदिर काही आहे का विचारू, नाही तर मग पुढं आपल्याला विचारावं लागेल। ये यहाँ से आगे कौन सा गांव पड़ेगा रामनगर के बीच में? बीच में गांव नहीं है? बीच में गांव है लेकिन मंदिर वगैरह नहीं कोई? रुक जाओ ना तुम लोग यहीं। हाँ यहाँ जो है ज़्यादा नहीं निकलती दुकान वगैरह है, ये बंद हो जाएंगे तो यहाँ हाँ इधर तो हाँ बाहर रुक सकते हैं, हमको दिक्कत नहीं है। बाहर जो है रुक सकते हो। ठीक लगा। नर्मदे हर। चला हा जो किराणा दुकान आहे जे डोंगर मंडलामधलं, तर इथून रामपूर 10 किलोमीटर आहे। तर आपण आज इथंच बाहेर थांबतोय। दुकान बंद होईल आणि ते म्हणतायत जेवणाची व्यवस्था करू आम्हीच घरी आणि इथं थांबू बाहेर। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम तर आपण आज जे सलवाह गाव होतं, तर सलवाह गावामधून निघून हे जे डोंगर मंडला आहे, तर डोंगर मंडलापर्यंत पूर्ण 25 किलोमीटर चालले।
रस्ता एकदम सरळ होता आणि दुपारी जे घोगरी होतं तर घोगरीमध्ये जेवण केलं. आणि आज आपल्याला जायचं होतं जे रामनगर होतं पुढं, तर रामनगरमध्ये, तर इथून रामनगर 10 किलोमीटरवरती, पण आपल्याला इथे यायलाच 5 वाजल्यामुळं आपण पुढं न जाता आज हे डोंगर म्हणलं आहे तर या गावामध्येच थांबलो आहे. किराणा दुकान आहे आणि त्याच्यासमोर जे पडवी आहे तर त्यामध्ये झोपलो आहे. त्यांनी समोरून असे कापड लावलेत, समोर रस्ता आहे त्या साईडला थंडीमुळं कापड लावलेत. आपण 6 जण आणि पलीकडे अजून MP मधले 2 येतं, तर असे आपण इथं 8 जण थांबलोत. त्यांनी जेवणाची व्यवस्था केली आपली आज. असं नवीन नवीन रोज आपल्याला असे अनुभव येत आहेत काहीतरी परिक्रमेमध्ये. चला आत्ता वाजलेत 9, सगळे झोपलेत, आपणही झोपू, सकाळी परत उठायचे. चला नर्मदे यार.